नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्याला ढव उपसून मासे पकडायचे आहेत। तर माझ्यासोबत आई आणि आत्या आहेत। चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा, इकडे आजी खोबरा किसून घेत आहेत। आताच वाळत टाकून घेतील, कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला भाजी वगैरे, खेकड्यांचा रसा वगैरे, त्यासाठी आजी खोबरा किसून घेत आहेत। बघा, इकडे पावसाळ्याची तयारी चालू आहे आणि आहेत त्या पापड भरून ठेवत आहेत। हे बघा, पावसाळ्याला पाहिजे ना। हे बघा, ह्या साईडला आपल्याला पिकलेला करवंद भेटला। हे बघा, पिकलेलं करवंद। या वर्षी पाऊस लवकर आहे, त्याच्यामुळे करवंद पण आता पिकायला लागली आणि झाडांना पण पालवी एकदम लवकरच आली। आंबट आहे, मला आंबट वस्तू आवडत नाही। जांभूळ, हे बघा, ह्या साईडला जांभुलीचं झाड आहे। पिकलीत ना, जांभळं पण पिकलीत। रस्त्यातच आपल्याला कोकमचं झाड दिसलं, तर बघूया आपण कोकम पिकलेत काय। हे बघा, कोकमचं झाड तर भरपूर उंच आहे आणि अजून पिकलीत नाही। बाय चान्स मध्ये 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 एक एक भेटतो, तर मुले येऊन पाडून घेऊन जातात। भेटली ना? काय भेटली? जांभळं थोडी भेटली ना। चला मग, आपल्याला लेट होतोय। पण होतात कुड्याच्या शेंगा बोलतात, आणि ही फुलं आलीत। आता थोड्या दिवसात शेंगा पण भेटतील भाजीसाठी। फुलांची पण भाजी बनवतात। चला, तर आम्ही फायनली जागेवरती पोहोचलेलो आहे। ओरडते बघा। आपल्याला हा ढव उपसून मासे पकडायचे आहेत। आतमध्ये मासे भरपूर आहेत, बघूया आता। ती दगड ह्या साईडला आणायची आहे, बाण घालून घ्यायचं आहे आपल्याला पटापट। ते बघा, तिकडे आत्यांनी दगड घेतले। मला बोलले की तुम्ही जा अंदाज ना, उलटी केली मला ना, इथं काय घेतली इथं बारीक आहे। मला आवडली का। आपण अशा पद्धतीने बाण घातलेला आहे। माती आणायची ना, आता माती आणायची ना, दगडी लावून घ्या आधी। पण आणायची आपण। हे बघा, हे बघा, येऊन दे ह्याच्यात येऊन दे, नाही नंतर आणि पुढे मारून इकडे मग। हो, हे बघा, पकडा। कुठे ती पिशवी गेली? मग बघ, पाठीमागे गेला पाणी आहे। ते बघा, तिकडे पिशवी लावलेली आहे, मासे हातामध्ये भेटतात। मासे पण उड्या मारताय भरपूर। ते बघा, तिकडे पिशवी लावलेली आहे आत्याने, आणि तिकडे ते बघा, घमेला खाली बघा। हे बघा, हे बघा, इथं आहे का? तिकडे पुढे पण पकडा। तिकडे पण दोघी मी पण जायचं ना। तिकडे तिकडे नदीच्या पलीकडे जा।
आईने जाळी घेतलेली आहे, ती फिरवून बघतायत मासे त्याच्यामध्ये अडकतायत आणि इकडे आत्या पाणी पाणी उपसतायत. भेटला ते त्या साईडला पिशवी ठेवलेली आहे, त्या पिशवीमध्ये सर्व मासे भेटतात तेवढे आतमध्ये टाकतात. केवढा मोठा मासा भेटलं तरी काय भेटलं हा बघ त्यात हाय बघ माहिती आहे मी टाकलंय त्याच्यात. त्याला हे काय इथं हे बघ खाली आहे बघ, हे बघ हे काय हे बघ खाली पाणी आटत का नाही एवढा मग. आणि माझे मिस्टर पण आलेत. पाणी भरपूर उपसला पण पाणी काय आटत नाही. आई लवकर उपसून वाटतं. बघा ह्या साईडचा उपसला पण नाही उपसत. आता तिथे बाण छोटासा घालून मग त्या साईडने उपसायचं आहे. हा जा पाहिजे होता बघा ह्या साईडला पाणी किती उपसला तरी पाणी झरे फुटले जमिनीतून झरे फुटलेत तर पाणी वाढतच असतं सतत. तो बघा त्या साईडला उपसून टाकलेलं पाणी पण नाही उपसून होईतच नाही. जेवढा उपसतं तेवढा वाढतच चाललंय. मासे खूप आहेत, खवले मासे आहेत. बुरच पडला बोलत. आपला काय हा ढव उपसून होईत नाही, त्याच्यामुळे आपण खालचा ढव उपसायचा आहे. आपल्याला पाणी जसं आहे तसंच आहे, वाढतच चाललंय पाणी. मासे तर भरपूर आहेत त्याच्यामध्ये पण पाणी काय आटतच नाही बिलकुल. तर आपल्याला खालच्या साईडला ढव आहे, तर खालच्या साईडला आपल्याला जायचं आहे. बघा त्या साईडनी आईनी पाणी जो बाण आपण घातलेला पहिला स्टार्टिंग जाली लावा पटकन. ते बघा जाली लावून घेऊया आपण जेणेकरून रेजगा टाका तिच्या तलाला. इथे ह्या साईडला जाली ठेवा. ते बघा मासे बघा. हा बघा आपण हा ढव उपसायचा विचार करताय, पण काय माहिती आपल्याला भेटतील काय. पाणी कुठे भेटेल आपल्याला? पाणी कुठं जाईल? पाणी आता उपसायला लागलं वर. आता वर उपसायला लागलं. पाणी पण काढायला नाही ना. इकडे उलट आहे पाणी. पाणी पण नाही काढायला आता. इथं पाणी काढायला लागेल तिकडे लाटला. हो. त्या काटलाच्या पुढे तरी पाणी द्यायला पाहिजे. तो ते किती नेतील असा. दुसरा कुठं? हे बघा आईना अटूर भेटली. पूर्वी मला पण हे बघा
आईनं आटूर ना भेट हा ढव उपसायचा होता पण नाही उपसू शकत कारण कातल आहे आणि वरून पाणी भरपूर येईल तर भरपूर फुटपर्यंत पोचवायला लागेल त्याच्यामुळे कॅन्सल केला. मासे बघा इथे किती भेटले. इकडे आपल्याला मासे बघा किती भेटले. वत वत हे बघा मस्त मिळाले. मस्त. हे बघा हे बघा एवढे मासे भेटले आपल्याला ढव उपसून पण पाणी काय आटत नाही त्याच्यामुळे आम्ही राहून दिला. हे असेच एक 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 भेटून एवढे मासे भेटले आपल्याला एकदम ताजे. ह्या साईडला आटून आलेली हां काढले उलगली. हे शेतावरती वगैरे माणसं येतात इकडे कामाला तर त्याच्यामुळे आटून काय राहिली नाही. हे बघा बघा जंगलात आल्यावरती रानमेवा करवंद. हे बघ गोड आहेत करवंद मस्त ना. तुम्हाला पाहिजे जंगलामध्ये कोण आला ना तर उपाशी नाही राहू शकत. असं काही ना काहीतरी आंबे करवंद अटुन्ना अजून कोणती जंगलातली फळं आहेत ती खाऊ शकता. ती बघा वरती बघा किती पिकलीत करवंद. मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.